नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू शेट. व्हीके क्लास या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ, विज्ञान विद्यापीठ याची 175 जागांची ऍडव्हर्टाईज आलेली आहे, जाहिरात आलेली आहे. मग या व्हिडिओमध्ये आपण कोणते मुद्दे डिस्कस करणार आहेत? या परीक्षेसाठी पात्रता काय आहे, परीक्षा देण्यासाठी पात्रता काय आहे, कोणत्या पदाला किती रिक्त जागा आहेत, त्यानंतर या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे आणि ही परीक्षा जी घेतली जाणार आहे या परीक्षेचा पॅटर्न काय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला काय होईल याचा फायदा होईल. आता ही जी परीक्षा आहे, ही जी काय जाहिरात आहे, तर ही जाहिरात गट ब, गट क आणि गट ड या पदांसाठी आहे. तर ही जाहिरात कशासाठी आहे? शिक्षकेतर म्हणजेच नॉन टीचिंग जो काही स्टाफ विद्यापीठामधला आहे, तर या नॉन टीचिंग स्टाफ साठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. गट ब साठी घेतली जाणार आहे, गट क साठी घेतली जाणार आहे आणि गट ड साठी घेतली जाणार आहे. आणि परीक्षा कशी आहे? सरळ सेवेची परीक्षा आहे. परीक्षा कशी आहे? सरळ सेवेची परीक्षा आहे. सरळ सेवेतून ही पद काय केली जाणार आहेत? भरली जाणार आहे. आपण जाहिरातीमध्ये किती पद आहेत? 175 पद आहेत. आपण सुरुवातीलाच काय केलेलं आहे? पाहिलेलं आहे. 175 पदांची ही जाहिरात आहे. वेगवेगळ्या जागा आहेत. त्यामध्ये गट ब च्या जागा आहेत, गट क च्या जागा आहेत, गट ड च्या जागा आहेत. या तिन्ही जागा मिळून जवळजवळ 35 पद आहेत आणि या 35 पदांना 175 जागा आपल्याला पाहायला मिळतात. आता 20 तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे. 20/3/2026 पर्यंत. जर आणखी फॉर्म कोणी भरलेला नसेल तर फॉर्म काय करा? भरून घ्या. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत काय आहे? 20 तारीख लास्ट डेट आहे. त्यानंतर बघा, आता या ठिकाणी जी काही पद भरायची आहेत, पदांचा तपशील या ठिकाणी काय केलेला आपल्याला दिलेला आहे. रिक्त जागा. मग पहिल्या कॉलम मध्ये या ठिकाणी काय केलेलं? पदाचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर वेतन श्रेणी या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर रिक्त किती जागा आहेत या ठिकाणी पद दिलेलं आहे आणि त्या पदाला किती जागा रिक्त आहेत तर शेवटच्या कॉलम मध्ये काय केलेली माहिती दिलेली आहे. त्यानंतर बघा, अशा वेगवेगळ्या प्रकारचे ही पद आहेत. 35 पद आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये एक वरिष्ठ लिपिक आहे, सिनियर क्लर्क. वरिष्ठ लिपिक याला जास्त जागा आपल्याला 14 पाहायला मिळतात. आणखी जास्त जागा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये 41 जागा परत आपल्याला पाहायला मिळतात. लॅबोरेटरी अटेंडंट किंवा प्रयोगशाळा परिसर आहेत, याला किती जागा आहेत? 41 जागा आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्लर्क कम टायपिस्ट, क्लर्क कम टायपिस्ट म्हणजेच लिपिकनी टंकलेखक या ठिकाणी आपल्याला किती जागा पाहायला मिळतात? 37 जागा पाहायला मिळतात या पदासाठी. अशा पद्धतीने ही 35 पद आहेत. किती पद आहेत? 35 पद आहेत. पद या ठिकाणी आपण 3 स्लाइड वरती पाहिली. वेतन श्रेणी त्यांच्या दिलेल्या आहेत आणि त्यानंतर वेळेचा अभाव असल्या कारण आपण काय करतो? सर्व पद वाचून दाखवत नाहीत. त्यानंतर तुम्ही काय करू शकता? ती पाहू शकता. जागा, ज्या पदांना जास्त जागा आहे ती आपण पद काय केली? डिस्कस केली. आता या ठिकाणी फॉर्म कोणाला भरता येतो? किमान वयोमर्यादा म्हणजेच हा फॉर्म भरण्यासाठी तुमचं वय किमान 18 वर्ष असायला हवं. तुमचं वय किती असायला हवंय? किमान 18 वर्ष असायला हवंय. म्हणजे 18 वर्ष जर असेल तरच तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. आणि जास्तीत जास्त तुमचे वय किती असायला हवंय? अराखीव म्हणजे ओपन वाल्याला किती मर्यादा आहे? 38 वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर मागासवर्गीय आहेत, आर्थिक दुर्बल घटक आहेत आणि अनाथ आहे, यांना वयोमर्यादा किती आहे? 43 वर्षापर्यंत आहे. वेगवेगळ्या संवर्गासाठी या ठिकाणी काय केलेली आहे? वयोमर्यादा किती वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो या ठिकाणी काय केलेली आहे? माहिती दिलेली आहे. म्हणजे किमान तुम्हाला 18 वर्ष तुमचं वय असायला हवंय आणि जास्तीत जास्त या वयापर्यंत वेगवेगळ्या संवर्गांसाठी या वयापर्यंत तुम्हाला काय करता येतो? फॉर्म भरता येतो. त्यानंतर बघा, परीक्षेचं काय केलेलं आहे? स्वरूप दिलेलं आहे. म्हणजे परीक्षा कशा प्रकारे घेतली जाणार, परीक्षेचा पॅटर्न काय आहे. मग याच्यामध्ये लिपिक वर्गीय जी पद आहेत, मग लिपिक वर्गीय पद कोणते आहेत? याच्यामध्ये वरिष्ठ लिपिक आहे, याच्यामध्ये लिपिकनी टंकलेखक आहे आणि याच्यामध्ये कनिष्ठ भांडारपाल आहे. या तिन्ही पदांना चांगले जागा आपल्याला पाहायला मिळतात. मग याच्यामध्ये मराठी विषय आहे, इंग्रजी विषय आहे, सामान्य ज्ञान आहे आणि बौद्धिक चाचणी आहे. जी सरळ सेवेची परीक्षा होते, सरळ सेवेला जे काही 4 विषय असतात ते 4 विषय या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. एकूण प्रश्न संख्या किती आहे? 100 प्रश्न असणार आहेत आणि एकूण गुण किती असणार आहेत? 200 गुण. म्हणजे एक प्रश्न 2 मार्कांसाठी असणार आहे. एक प्रश्न किती मार्कांसाठी असणार आहे? 2 मार्कांसाठी असणार आहे. आणि तुम्हाला परीक्षेचा एक्झामला वेळ किती भेटणार आहे? परीक्षेचा कालावधी किती असणार आहे?
120 मिनिट म्हणजे 2 तासांची परीक्षा असणार आहे. 2 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. मार्क किती आहेत? 200 मार्क आहेत. ठीक आहे. सिलेबस आपण पुढे पाहणार आहे. ठीक आहे. सामान्य ज्ञानमध्ये सर्व विषय येतात. जीएस चे काय होतात? सर्व विषय येतात सामान्य ज्ञानमध्ये. त्यानंतर बघा, हा जो काय परीक्षा पॅटर्न आहे किंवा एक्झाम पॅटर्न आहे किंवा परीक्षा पद्धती आहे, ही फक्त लिपिकसाठी असणार आहे, लिपिक वर्गीय पदांसाठी. त्यानंतर जी काही टेक्निकल तांत्रिक पद आहेत, तांत्रिक पदांसाठी जी परीक्षा कशा प्रकारची असणार आहे, याच्यामध्ये जो काही आपण सरळ सेवेचा या अगोदरचा पॅटर्न पाहिला होता, तर हे 4 विषयांसाठी 60 प्रश्न असणार आहेत. 60 प्रश्न किती मार्कांसाठी असणार आहेत? 120 मार्कांसाठी असणार आहे. त्यानंतर त्या एक्झामनुसार, त्या पदानुसार जो काही तांत्रिक अभ्यासक्रम आहे, तो तांत्रिक अभ्यासक्रमावरती 40 प्रश्न असणार आहेत. गुण किती असणार आहेत? 80 गुण असणार आहेत. अशा पद्धतीने या परीक्षेमध्ये सुद्धा 100 प्रश्न असणार आणि गुण किती असणार आहेत? 200 गुण. वेळ याला सुद्धा किती आहे? 120 मिनिट आहे. इथे फक्त काय केलेलं आहे, या ठिकाणी बघा, लिपिक वर्गामध्ये या ठिकाणी 100 पैकी 100 प्रश्न हे या 4 सेक्शनसाठी दिले होते. पण या तांत्रिक ज्या काही पोस्ट आहेत त्यांच्यासाठी 60 दिलेले आहेत, हे 4 सेक्शनसाठी. आणि तांत्रिक अभ्यासक्रमाचे किती आहेत? 40 प्रश्न दिलेले आहेत. आणि त्यानंतर कौशल्य आधारित जी काही पद आहेत, मग याच्यामध्ये कोण कोण आहे? वाहन चालक आहे, याच्यामध्ये रुग्णवाहिका चालक आहे, त्याच्यामध्ये ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे आणि मशीन ऑपरेटर आहे. यांच्यासाठी हा पॅटर्न असणार आहे. या 4 सेक्शनसाठी परत 60 प्रश्न इथे असणार आहेत. गुण किती असणार आहेत? 120 असणार आहेत. आणि त्यानंतर 60 गुणांची व्यावसायिक चाचणी असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने 200 गुणांची यांची सुद्धा काय होणार आहे? परीक्षा होणार आहे. आणि या 60 प्रश्नांसाठी वेळ किती असणार आहे? 90 मिनिटांचा वेळ असणार आहे. आता त्या ठिकाणी बघा, जे 4 विषय आपण पाहत होतो, हे जे 4 प्रत्येक ठिकाणी आपण 4 विषय पाहिले, याच्यामध्ये मराठी पाहिला, याच्यामध्ये इंग्रजी पाहिला, याच्यामध्ये सामान्य ज्ञान पाहिला, याच्यामध्ये बौद्धिक चाचणी पाहिलेली आहे. या ठिकाणी सुद्धा 4 विषय पाहिले, या ठिकाणी सुद्धा 4 विषय पाहिले, 4 सेक्शन आपण पाहिले. तर याचा सिलेबस काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, आपण काय करू पाहूया. मग मराठी जो आहे, मराठीमध्ये हा अभ्यासक्रम दिलेला आहे. मराठीमध्ये हा अभ्यासक्रम काय होतो आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर इंग्लिश जो विषय आहे, इंग्लिशसाठी हा अभ्यासक्रम आपल्याला काय होतो? पाहायला मिळतो. त्यानंतर जो जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान आहे, सामान्य ज्ञानमध्ये कोणकोणते विषय आहे, याच्यामध्ये आपल्याला इतिहास पाहायला मिळतो. इतिहासमध्ये आपल्याला पॉइंट्स दिलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला भूगोल विषय पाहायला मिळतो. त्यानंतर इथे राज्यशास्त्र काय होतं आपल्याला पाहायला मिळतो. राज्यशास्त्र, त्यानंतर इकॉनॉमिकच्या रिलेटेड काही मुद्दे आहेत, आर्थिक आणि सामाजिक विकासच्या रिलेटेड काही मुद्दे आहेत. याच्यामध्ये शाश्वत विकास ध्येय आहेत. त्याचबरोबर गरिबी समावेशन आहे. त्यानंतर लोकसंख्या शास्त्र आहे. सामाजिक क्षेत्रातील उपक्रम आहेत. अशा प्रकारे इकॉनॉमीच्या रिलेटेड काही, सामाजिक विकासाच्या रिलेटेड काही विषय आहेत. त्यानंतर सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान या ठिकाणी दिलेलं आहे. पर्यावरणाच्या रिलेटेड काही सिलेबस दिलेला आहे. त्यानंतर बघा, भारतीय अर्थव्यवस्था सुद्धा या ठिकाणी आपल्याला सामान्य ज्ञानामध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर चालू घडामोडीचा विषय सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. आणि कृषीचा काय भाग काय केलेला या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. आणि त्यानंतर बघा, जो सामान्य बुद्धिमापन आणि आकलन क्षमतेवरती आधारित जे काही प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात, ते सुद्धा या ठिकाणी. अशा प्रकारे हे 4 सेक्शन आहेत. लिपिक वर्गासाठी या 4 सेक्शनवरती तुम्हाला 100 प्रश्न असणार आहेत. आणि ज्या तांत्रिक परीक्षा आहेत, 60 प्रश्न तुम्हाला याच्यावरती असणार आहेत. आणि तांत्रिक अभ्यासक्रमावरती तुम्हाला काय असणार आहेत? 40 प्रश्न असणार आहेत. अशा पद्धतीने काय होणार आहे? ही परीक्षा होणार आहे. परीक्षा साधारणतः तुम्हाला एप्रिल ते मे महिन्यामध्ये पाहायला मिळू शकते. एप्रिल महिन्यामध्ये शक्यतो परीक्षा होऊ शकते. एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा जर नाही झाली, तर मे मध्ये परीक्षा आपल्याला काय होते? पाहायला मिळू शकते. बघा, ज्यांना तयारी करायची आहे, आपलं व्हीके क्लास जो ऍप आहे, ते व्हीके क्लासचा ऍप काय करा, डाउनलोड करा. त्यावरती TCS, IBPS किंवा सरळ सेवेच्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, त्या परीक्षांसाठी वेगवेगळ्या बॅचेस आपल्याला काय होतात? पाहायला मिळतात. आपल्या व्हीके क्लास या ऍप वरती तुम्हाला कमी पैशामध्ये काय होणार आहे? वेगवेगळ्या बॅचेस पाहायला मिळणार आहे. शिक्षक सुद्धा चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. जर तुम्हाला क्लास परचेस करायचा असेल, चांगली तयारी करायची असेल, तर व्हीके क्लास ऍप्लिकेशन काय करा, डाउनलोड करा आणि तुम्ही बॅच काय करू शकता? परचेस करू शकता. या ठिकाणी आपण काय करू? थांबूया. धन्यवाद. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करूया?